आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय रे, काय झालं? काय माहिती का तेजूची काळजी वाटायला लागली। या सगळ्या गडबडीत ती जेवली का नाही साधी चौकशी पण केली नाही मी। एवढी मोठी चूक कशी झाली माझ्याकडनं? अगं आता जेवण समोर बघितल्यावर लक्षात आलं माझ्या। सूर्या, तू नको काळजी करूस। छान पोटभर जेवली ती, मी स्वतः बघितलंय ना। सूर्या, तुझी बहिणींसाठीची काळजी बघून काय म्हणू र? एवढा जीव लावाय कसं जमतंय र तुला? अरे नको काळजी करूस, तेजू ही तर घरीच गेली की। आणि हा बघ, तिला जर काय वाटलंच का नाही तर घरात दुधापासून सुक्या मेव्यापर्यंत समद आहे, खाईल किती। तू नका काळजी करूस, तू खाऊन घे बरं। छोटी आई, तेजू अजून बाळंतही नाहीये, त्याची ही अवस्था आहे। तेजूची बाळ जन्माला आल्यानंतर कायच करेल हा? म्हणजे मला तिच्या बाळांची आणि ह्याची दोघांची काळजी वाटायला लागली। आम्हाला पण। दादा, तू काळजी नको करू, जेवायला घे पटकन। हा, नाही तर धनु दीदी सगळं संपल। दादा, लाडू कसे झालेत सांग? नाही, आज माझ्या लाडक्या तेजूनं बर्फी आणि जिलेबी उचललेली ना, तर पहिल्यांदा मी आज तेच खाणार। तुम्हाला सगळ्यांना घरात मीच सापडतो ना बोलायला, आहे का नाही? इतक्या दिवस एक शब्दाने माझ्याशी नीट बोलत नव्हती, पण आता मर्यादा ओलांडलीस तू। माझ्या पुरुष असण्यावरच बोलतीस का? मी आतापर्यंत चुकत आलो म्हणून तुझं सगळं ऐकून घेतलं, पण याचा अर्थ असा होत नाही की तू काय बी बोलणार मला आणि मी ते ऐकून घेणार। त्या डॉक्टरांकडून शहाणपणा शिकून मला दोष दिलेला अजिबात चालणार नाही, लक्षात ठेव। मी फक्त एवढंच म्हणते, जर माझ्या पोटी मुली असतील तर त्याचा कमीपणा का वाटतो तुम्हाला सगळ्यांना? आणि माझ्या पोटी काय जन्माला येणार आहे हे मलाच माहिती नाहीये, तर माझ्याकडून नको त्या अपेक्षा का करताय तुम्ही? गपना सांगितलं ना तुला, माझ्या समोर तोंडवर करून बोलायचं नाही म्हणून। झाला तेवढा अपमान बस झाला, आता मी ऐकून घेणार नाही। घरच्या बायका आतापर्यंत सगळ्या मर्यादा पाळत आल्या, तू पण त्या पाळायला शिक। या घरात नवऱ्यासमोर आवाज चढवला जात नाही, पण तरी पण मी तुला आवाज चढवू दिला, पण आता नाही, आता नाही। चल। कसे सुनबाई, वेळ, परिस्थिती आणि होणारे परिणाम याचा विचार न करता उगा तोंड चालवू नये। आता तुम्ही पोटुशा आहात, आता तुम्हाला स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे का नाही? ते तुम्हाला असं मार खाताना बघून आम्हाला बी लई वाईट वाटते। काय करायचं, तुम्ही बोलताना विचारच करत नाही ना। डॅडी, मी काहीच चुकीचं बोलले नाही। नाही कसं, नाही कसं, आम्ही नुसती नातवाची मागणी केली तर तुम्ही आम्हाला उगा नको नको ते पुराण ऐकवत बसला। हे बघा सुनबाई, तुमच्या पोटी मुलगीच जन्माला यावेत म्हणून आम्ही लय प्रयत्न केलेले आहेत आणि आमची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे। आणि दुसरं असे, या घराची परंपरा आहे काही तर सगळ्यांना पहिला मुलगाच झालाय आणि तुम्हाला बी मुलगाच होणार। हे जे तुमच्या पोटात जो आहे, हे दोन्ही बी मुलगी जन्माला यायला पाहिजेत, ते लक्षात ठेवा। ए छत्री, गाडी काढ। एवढ्या रात्री कुठे जायचं? या मांत्रिकाकडं आज एक गाव दोन तुकडे करणार आम्ही। हे रोजचे संकेत बाद झाले, आज आम्हाला स्पष्ट काय ते कळलंच पाहिजे। माझं काय चुकतंय मला ते तरी सांग।
एकीकडे इतका आनंद की माझ्या दादाच्या डोळ्यात माझ्या बाळांचं सुरक्षित भविष्य दिसतंय मला, आणि दुसरीकडे असं चुकीच्या अपेक्षांचं ओझं टाकून मला दुःखाचे चटके देतोय. मी माझं सगळं स्वीकारलंय, पण ते माझ्या बाळांच्या वाट्याला येऊ नये एवढंच वाटतंय. त्यांचा जन्म झाल्यावर सगळ्यांना आनंद व्हावा एवढीच आहे काही म्हणून इच्छा आहे माझी. पण इथं तर सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या. माझ्या पोटी मुली जन्माला आल्या तर त्यांच्या मार्गावर आधीच अडचणींचे विस्तव पेरलेले आहेत. मुलगा किंवा मुलगी कुणालाही जन्माला घालताना मला तेवढ्याच वेदना आणि तेवढाच आनंद होणार आहे. पण माझ्या पोटी जर मुली जन्माला आल्या तर त्यांच्या समोर जे मांडलेलं असेल ते सहन करायची शक्ती मला दे. माझ्या बाळांचं रक्षण कर, रक्षण कर. आई गं! चंद्रू! छोटी आई, सावकाश जा आणि तेजूची काळजी घे. बरं, काही वाटलं तर मला लगेच फोन कर. हा, हो ग. सूर्या, तेजूचाच फोन आहे. हा तेजू, बोल ग. काय? काय झालं? तेजू ठीक आहे ना? नाही. तेजू, तेजू, तेजू काय झालं? तेजू, तू पडलीस का? लागलं का तुला? तुझा पकडा काय झालं तिला? सूर्य, जरा शांत हो. आधी मला कळू दे काय झालं ते. तेजू, डोळे उघड. तेजू, काय झालं तुला? काय होतंय मला सांग. काय होतंय? वहिनी, माझ्या पोटात खूप दुखतंय आणि खूप कळत. तेजूला ह्यो त्रास त्या पुढीमुळे तर होत नसेल ना. हे डॅडी कुठं आहेत? डॅडी, डॅडी, दाजी. सूर्या, बहुतेक ही घरात एकटीच दिसते. एकटीच आहे? या अवस्थेत कशी तिला एकटीला सोडून गेलेत? तिच्यापाशी थांबायला पाहिजे ना. तिला काय झालं बिलं तर? एवढी पण अक्कल नाही का त्यांना? हे बघ, आता त्या गोष्टीचा विचार करायला ही वेळ नाहीये. आपल्याला आता तेजूकडे लक्ष द्यायला हवं. तिची अवस्था नाजूक आहे आता. तुळजा, ऐक की, मला तुला काय तर सांगायचंय. तेजूची ही अवस्था बघून ती सांगणं लई गरजेचं आहे. छोटी, आपण नंतर बोलूया. मला आधी हिला तपासू दे.